नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती होण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असावी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। काय होतंय की आपण अभ्यास खूप करतो, कष्ट भरपूर करतो, पण कष्ट करण्याची दिशा चुकली तर यश मिळत नाही। मग यश मिळण्यासाठी योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्की यश मिळेल। म्हणजे आपली दिशा महत्त्वाची योग्य असणं महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपण काय करू, मुळात पहिल्यांदा शासकीय जीआर मध्ये तुमची प्रश्नपत्रिका लेखी परीक्षा कशी असते ते आपण बघू। शासकीय नियमानुसार किंवा जीआर नुसार तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते विषय असणार ते बघू। मराठी हा न विसरता पहिला विषय असतो। त्यानंतरचा अंकगणित, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर सामान्य ज्ञान असे 4 विभाग केलेले आहेत। आणि 4 विभागामध्ये किती गुणांसाठी काय असेल ते सांगितले। शासकीय जीआर नुसार ही जी आहे ते 25 गुण तो मराठीसाठी असतील, अंकगणितासाठी 25 गुण असतील, बुद्धिमत्तेसाठी 25 गुण असतील, 25 प्रश्न असतील, आणि सामान्य ज्ञान यासाठी 25 गुण असतील किंवा 25 प्रश्न असतील। असे 100 प्रश्न 100 गुण म्हणजे प्रश्न किंवा गुण अशी विभागणी जीआर ने सांगितलेली आहे। पण प्रत्यक्षात असं होतं का? नाही होत। म्हणजे प्रत्येक वेळी असं परफेक्ट 25 मराठी 25 प्रश्न असणारच असं नाही होत। मग कधी 20 असतील, कधी 22 असतील, कधी 24 असतील, कधी 30 पर्यंत जाईल। म्हणजे शासनाने जरी सांगितलं असलं तरी या प्रश्न संख्येमध्ये कमी जास्त होतं। ठीक आहे, मग त्यावरती आपण काहीच करू शकत नाही। पण जे प्रश्न कोणत्याही विषयाचे येऊ देत त्या प्रश्नांची उत्तर देणं हे मात्र आपलं काम आहे। मग यासाठी कोणत्या घटकामध्ये कमी जास्त काही प्रश्न आले तरी सगळेच घटक चांगले केले तर कोणत्याही घटकामध्ये जास्त प्रश्न आले तरी आपल्याला उत्तर देता येतील, 100% देता येतील। मग अशी तुलना करणारा म्हणजे हे शासकीय जीआर नुसार शासकीय जीआर नुसार हे गुण आहेत। मग आपण 2018 साली झालेली परीक्षा बघू, जी मुंबई पोलीस, बऱ्यापैकी जास्त फॉर्म तिथं असतात। मग त्या मुंबई पोलीस मध्ये किती गुण कोणत्या घटकासाठी विचारलेले आहेत ते बघू। कारण 2018 साल यापूर्वीची झालेली परीक्षा आहे। मराठी या विषयासाठी 21 प्रश्न आणि 21 गुण होते, म्हणजे 25 मध्ये कमी झालं। अंकगणिताचा विचार केला तर अंकगणितामध्ये बरोबर 25च प्रश्न विचारलेले होते। बुद्धिमत्ता चाचणीचा विचार केला तर 23 प्रश्न विचारलेले होते, आणि सामान्य ज्ञान या विषयाचा विचार केला तर 31 प्रश्न विचारलेले आहेत, आणि या सगळ्यांची बेरीज 100 झाली। 100 प्रश्न 100 गुण। आता प्रश्न आहे कुणासाठी काय वापरायचं, म्हणजे ह्या विषयांसाठी कोणती पुस्तकं वापरायला पाहिजे हा एक मुद्दा येतो। मग तो बघूया। आता जास्त करून हे सगळेच विषय आपल्याला परफेक्ट करावे लागतात। मुळात असा विषय आहे की 100 पैकी 90 95 प्लस आपले मार्क्स असतील तरच आपण कॉन्स्टेबल होऊ शकतो, पोलीस भरती होऊ शकतो। हे महत्त्वाचं आहे। म्हणजे यामधला कोणताही घटक आपण स्किप करू शकत नाही, टाळू शकत नाही, कारण प्रत्येक घटकातला अभ्यास करावाच लागेल, आणि त्यावेळी कुठेतरी आपण 90-95 पेक्षा जास्त मार्क्स पाडू शकतो। पण कोणत्या घटकाला किती वेटेज आहे त्यानुसार वेटेज द्यायला पाहिजे। म्हणजे हे पहिले 3 घटक आहेत की शासकीय जीआर नुसार 75 मार्कांचे आहेत, म्हणजे 75-70 प्लस तरी यामध्ये प्रश्न असतात, 70 तरी असतात हे तिन्ही घटक मिळून। म्हणजे त्यासाठी आपल्याला राबावं लागेल। मग यासाठी आम्ही काय वापरायला पाहिजे? मराठी या विषयासाठी आशालता गुट्टे मॅडम, डॉक्टर आशालता गुट्टे अकॅडमीचं आहे हे पुस्तक वापरा, किंवा
शॉर्ट मध्ये असेल, म्हणजे आशालता गुट्टेंच्या मध्ये जास्त उदाहरणं दिलेली आहेत. किंवा बाळासाहेब शिंदे, म्हणजे बाळासाहेब शिंदे हे सुद्धा वापरायला पाहिजे. आणि त्यानंतरचं तिसरं पुस्तक यासाठी सांगतो की जे रेफर म्हणून वापरलं जातं, मो रा वाळंबे. आता या तीन पैकी किमान 2 पुस्तकं यासाठी वापरणं अपेक्षित आहे, कारण एकाच पुस्तकावरती अवलंबून राहून चालणार नाही, कारण उदाहरणं जास्त सोडवावी लागतात, हे महत्वाचं आहे. आता त्यानंतर पुढचा बघूया, अंकगणितासाठी काय वापरायला पाहिजे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय कळीचे आहेत आणि यासाठी फास्ट्रॅक सतीश वसे सरांचं पुस्तक चांगलं आहे. म्हणजे ज्याचं गणित कच्चं आहे त्याला स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे, उदाहरणं पण दिलेली आहेत आणि प्रत्येक टॉपिकमध्ये वेगवेगळे प्रकार केलेत आणि त्या प्रकारावरती 1-2 एक्झाम्पल सोडवून शेवटी 3-4 एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे वरती जो भाग सोडवायला दिलेला आहे त्यासाठी सोडवून दिलेले आहेत, त्याच प्रकारची उदाहरणं खाली सोडवायला दिलेली आहेत. म्हणजे हे त्यानंतर दुसरं सतीश वसे सरांचं झाल्यानंतर आपण म्हणू शकतो पंढरीनाथ राणे चैताली प्रकाशन. पंढरीनाथ राणे हे पुस्तक वापरा. किंवा तुम्हाला याच्यापेक्षा वाटलं की बाजारामध्ये खरंच चांगलं एखादं पुस्तक आहे, तुम्हाला ते समजतंय, असं असणारं पोलीस भरतीसाठी अंकगणिताचं कोणतंही पुस्तक वापरा, पण ते जास्तीत जास्त त्या पुस्तकात उदाहरणं असावीत आणि ते आपल्याला सोडवता यावं आणि कमीत कमी वेळेत सोडवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवावी लागतात. म्हणजे जास्त उदाहरणं सोडवणं अपेक्षित आहे. आणि तिसरं पुस्तक सांगतो अंकगणिताच्या बाबतीत, आउट ऑफ मॅथ्स हे पुस्तक वापरू शकता. आता त्यानंतरचा बघू बुद्धिमत्ता चाचणी. आता या तिन्हीपैकी किमान 2 पुस्तकं चांगली वापरा, किंवा याच्यापेक्षा तुम्हाला वाटलं की नाही माझ्याकडे हे पुस्तक आहे मग मी वापरावं का, वापरा नक्की, पण उदाहरणं जास्त सोडवून झाली पाहिजेत. मुद्दा हाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणी, किरण पाटील सरांचं परफेक्ट बुद्धिमत्ता हे पुस्तक आहे किरण पाटील सरांचं. दुसरं जी किरण प्रकाशनाचं पुस्तक आहे, जी किरण बुद्धिमत्ता चाचणीसाठी. आणि तिसरं म्हणजे अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे. हे 3 पैकी किमान 2 वापरावीत, कारण तुम्हाला 2 पुस्तकं चांगली सराव केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, 25 गुण मिळणार आहेत. मग 1च्या ऐवजी 2 पुस्तकांचा सराव, उदाहरणांचा सराव केला तर बिघडलं का? 100 मार्क्स आपल्याला सहज मिळणार नाहीत, कष्ट करावंच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि सामान्य ज्ञान या विषयाचा जो घटक आहे, या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचं 3 पुस्तकं मी देतोय, जी आता पोलीस भरतीच्या बाबतीत विचार केला तर खरं तर 5वी पासून 10वी पर्यंत पुस्तक वाचणं जास्त गरजेचं वाटतंय. पण आता पोलीस भरतीच्या मुलांची ती मानसिकता नसते, कारण असायला 25 गुण, त्यासाठी 5वी पासून 10वी पर्यंत 30-40 पुस्तकं वाचायची ही मानसिकता राहत नाही आणि त्यांचा स्टॅमिना पण नसतो. हा एक मुद्दा आहे. मग यासाठी मी सांगतो सह्याद्री प्रकाशनाचा ठोकळा, एकनाथ पाटील ठोकळा आणि तिसरं जे आहे ते नोबल प्रकाशन ठोकळा भुतेकर सरांचा आहे.
या 3 पैकी किमान 2 ठोकळे वाचावेत अशी अपेक्षा आहे. आणि प्रश्न येतो, हे सगळं झाल्यानंतर चौथा मुद्दा येतो. याच मध्ये चौथा चालू घडामोडीचा पार्ट आहे की जो सामान्य ज्ञान मध्येच असतो. त्यासाठी कारण ह्या 31 मार्कामध्ये जवळपास 10 गुण हे चालू घडामोडीसाठी आहेत आणि टॉपर 777 हे चालू घडामोडीचं पुस्तक आहे. इद्रिस पठाण सरांचं हे टॉपर 777 नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही 100% वापरा. यामध्ये 10 पैकी 10 गुण नक्की मिळतील. म्हणजे 10 प्रश्न विचारलेले आहेत, पैकीच्या पैकी या एका चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मार्क्स मिळालेले दिसतील. म्हणजे हे पुस्तक वापरायलाच पाहिजे, महत्वाचं आहे. हे पुस्तक आपण वाचून झाली, वाचल्यानंतर प्रश्न काय, अजून काय महत्वाचं आहे मला सांगा. पुस्तक वाचले, आठवणार कशी? आठवायला पाहिजे, आठवण झाली पाहिजे. जो प्रश्न विचारल्यानंतर पर्याय बघितल्यानंतर आपल्याला उत्तर क्लिक झालं पाहिजे. गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपल्याला सोडवून लगेच तयार झालं पाहिजे. मग त्यासाठी सराव व्हायला पाहिजे. जे मराठी असेल, सामान्य ज्ञानचे सर्व विषय असेल, हे आठवायला पाहिजे. मग त्यासाठी सर्वात महत्वाचं दररोज एक प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेतली पाहिजे. मग ह्या प्रश्नपत्रिका कोणत्या सोडवायच्या? 2016, 2017, 2018 या 3 वर्षाचे जे मागचे महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण 50 ते 55 प्रश्नपत्रिका होतात. म्हणजे 36 जिल्ह्यांच्या प्लस SRPF, ग्रामीण आयुक्तालय असा सगळा प्रकार करून 50 ते 55 भरती होते. मग 3 वर्षाचा विचार केला तर 50 ने ॲव्हरेज धरले तर 150 प्रश्नपत्रिका होतात. 150 प्रश्नपत्रिका आपण दररोज एक प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायची. म्हणजे प्रश्नपत्रिका संच माग जे विचारलेलं आहे, प्रश्नपत्रिका संच सोडवणे. मग यासाठी प्रश्नपत्रिका संच सोडवण्यासाठी बघा कोणती प्रकाशन आहेत. एक भारती प्रकाशन, सिद्धेश्वर हाडबे सर. वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत, पण मागच्या प्रश्नपत्रिका असाव्यात असं असणारं विश्लेषणाचं सुद्धा पुस्तक आहे आणि वेळ लावून सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी वेगळं दिलेलं आहे. ही असणारी पुस्तकं तुम्ही वापरायची. म्हणजे दररोज एक प्रश्नपत्रिका न विसरता सोडवायची. आणि दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे काय होईल, तुमचा दररोज प्रत्येक विषयाशी संबंध येईल. दररोज प्रत्येक विषयातलं काहीतरी आडलेलं दिसेल. प्रश्नपत्रिका वेळ लावून 90 मिनिटांमध्ये म्हणजे 1.5 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. वेळ संपल्यानंतर थांबवायचं. अजिबात एकही प्रश्न आपण जास्त सोडवायचा नाही. वेळ संपल्यानंतर सोडवायचं, मध्येच थांबायचं. तिथून पुढे चेक करायचे किती गुण मिळाले बघायचे. समजा माझे 80 प्रश्न बरोबर आले 100 पैकी, किंवा 70 प्रश्न बरोबर आले 100 पैकी. 70 बरोबर आले तर चुकले किती? 30. म्हणजे चुकलेत ते प्रश्नांचा अनालिसिस बघायचं. आता या भारती प्रकाशनमध्ये किंवा हाडबे सरांच्या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका झाल्यानंतर पाठीमागे विश्लेषण दिलंय. मग तो विश्लेषणाचा पार्ट बघून घ्यायचा. तो प्रश्नाचं लगेच विश्लेषण पण आहे. आता एक पुस्तक असं आहे की प्रश्न झाले विश्लेषण आहे. एकामध्ये असं आहे की पहिल्यांदा प्रश्नपत्रिका दिलेली आहे, नंतर शेवटी विश्लेषण दिलंय. त्या सगळ्या प्रश्नांचं किंवा जे चुकलंय त्या प्रश्नांचं विश्लेषण बघून घ्यायचं. म्हणजे काय होईल की मला जे येत नव्हतं ते का चुकलं, जे चुकलं ते बरोबर कसं होतं. मग ते त्याच दिवशी बघितलं तर समजा 70 माझे बरोबर आले असतील तर 30 मध्ये जे चुकलं म्हणजे मला येत नव्हतं ते काय बरोबर आहे हे त्या दिवशी माझ्यामध्ये प्लस पॉईंट झाला. आणि चुकल्यानंतर जो दुरुस्ती केली तर ते जास्त वेळ लक्षात राहतं. म्हणजे आपण आपलं सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत हे निश्चित होतं. ठीक आहे, हे झालं पुस्तकांचं. आता प्रश्न आहे की या सामान्य ज्ञान नावाचा प्रकार जो आहे, या सामान्य ज्ञान मध्ये कोण कोण असतं तो महत्वाचा मुद्दा येतो. सामान्य ज्ञान मध्ये बघा
इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, पोलीस प्रशासन आणि चालू घडामोडी या सगळा प्रकार सामान्य ज्ञान या नावाच्या विषयामध्ये येतो. म्हणजे हे जे 31 प्रश्न विचारलेत मराठी अंकगणित बुद्धिमत्ता यांचं कसं असतं की 1-2 पुस्तकं रेफर केली चालतं, पण या सामान्य ज्ञान मध्ये विषयच जास्त आहेत. म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढायचा आहे आम्हाला. डोंगर पोखरून उंदीर काढायचा म्हणजे बघा पहिला घटक सांगतो चालू घडामोडी. आता या चालू घडामोडीवरती प्रश्न आलेत किती? मुंबई पोलीसला 10 प्रश्न आले आणि या 10 प्रश्नांच्यासाठी टॉपर 777. हे इद्रिस पठाण सरांचं पुस्तक एक नंबरचं पुस्तक आहे. अगदी राज्यसेवेपर्यंत याच्यामध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यांनी. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या परीक्षेपासून मोठ्यातल्या मोठ्या परीक्षेमध्ये येणारी प्रश्न सगळेच्या सगळे त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्यामुळं हे किमान 2 ते 3 आवृत्त्या 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होतं. पाठीमागच्या 2-3 आवृत्त्या त्यांच्या वाचून काढायच्या. आतापासून घ्यायला सुरुवात करा, तुमच्या परीक्षेपर्यंत पाठीमागचं पण सगळं कव्हर होऊन जाईल. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे पाठीमागच्या 1-2 आवृत्ती आणि लेटेस्ट एखादी आवृत्ती घेतली पाहिजे. आणि जसं पुढं आपण निघालो तसं 2-3 महिन्यातून प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला कळतं. त्यावेळी बघा टॉपर 777. आता प्रश्न येतो, आता या बाकीच्या सर्व विषयांसाठी हे 3 ठोकळे सांगितले, त्यातलं किमान 2 ठोकळे तुम्ही वाचून काढा. कारण आता मला सांगायचं होतं की तुम्ही बेसिकच्या नोट्सच काढाव्यात, पण तेवढं तुम्ही करणार नाही. त्याला पर्याय हा दिलाय मी. ठीक आहे. आता कोणते आता भूगोलाचा विचार केला तर भूगोल महाराष्ट्राचा भूगोलावरती आलेले प्रश्न महाराष्ट्र आणि भूगोल भारत यांच्यावरती जर विचार केला तर महाराष्ट्रावरती 2 प्रश्न पडले आणि भारतावरती 6 प्रश्न पडलेले आहेत आपल्या असणाऱ्या या मुंबई पोलीसला. मग कोणते प्रश्न येतात बघा. भूगोल महाराष्ट्रावरती आलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई असा प्रश्न. आणि भारताचा विचार केला तर पिंक सिटी असे कोणत्या शहराला संबोधतात असे प्रश्न भारताचे आहेत. किंवा गोदावरीची लांबी किती आहे, महाराष्ट्रातील लांबी किती आहे किंवा भारतातील लांबी किती आहे त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. हे भूगोलचे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. इतिहासाचा विचार केला, इतिहासाचे 5 प्रश्न आलेले आहेत. इतिहास 5 प्रश्नांचा आहे. मग इतिहासावरती आलेला प्रश्न बघा, वेलस्लीवरती पडलेला प्रश्न आहे भारतामध्ये तैनाती फौजेची व्यवस्था कोणी केली किंवा तैनाती फौज कोणी सुरू केली असा प्रश्न आलाय. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थान खालसा धोरण राबवले तो प्रश्न आलाय. त्यानंतर समाज सुधारकांच्या वरती मात्र मुंबई पोलीसला पडलेले नाहीत, पण इतर जिल्ह्यामध्ये समाज सुधारकांच्या वरती प्रश्न पडलेत. म्हणजे समाज सुधारक जरी मुंबई पोलीसला पडलेले नसतील तरी इतर विषयावर म्हणजे इतिहासातल्या भागावरती इतर भागांवरती समाज सुधारक वगळता 5 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राज्यघटना. आता पंचायत राजवरती कायम प्रश्न येतो. काही जिल्ह्यामध्ये पंचायत राजवरती प्रश्न पडलेले आहेत, पण राज्यघटनेवरती प्राथमिक राज्यघटनेवरती प्रश्न पडलेले आहे. 3 प्रश्न पडलेत. मग ते कोणते? भारतीय संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण म्हणून कोणी काम केले? कोण होते हो? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यांच्यावरती प्रश्न पडलाय. भारतीय संविधानाची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या दिवसापासून सुरू झाली? 26 जानेवारी 1950. हे अशा प्रकारचे राज्यघटनेवरती प्राथमिक राज्यघटनेचा अभ्यास म्हणून त्यावरती प्रश्न पडलेले आहेत. पंचायत राजवरती मात्र मुंबई पोलीस 2018ला प्रश्न पडलेला नाही. म्हणजे ग्राम प्रशासनावरती पडतात प्रश्न, ते आपल्याला बघायलाच पाहिजे. 2018ला मुंबईला पडला नाही म्हणजे पुढं पडणार नाही असं नाही, आपल्याला बघावंच लागल. त्यानंतरचा बघा विज्ञान. विज्ञानावरती प्रश्न संख्या
विचारलेली आहे 2. आता मग विज्ञान मधलं काय बघायचं? विज्ञान मधलं रसायनशास्त्र म्हणजे रसायनशास्त्रातला मूलद्रव्य हा टॉपिक न विसरता बघायचा. त्याच्यावरती त्रिक, अष्टक किंवा आधुनिक आवर्त सारणी, प्रसामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य, अंतस्थ संक्रामक मूलद्रव्य यांच्यावरती प्रश्न पडतो. म्हणजे मूलद्रव्य हा टॉपिक न विसरता करायचा. त्यानंतर संयुग आणि मिश्रण हा टॉपिक न विसरता करायचा. त्यानंतर सोने आणि प्लॅटिनम हे जे राजधातू आहेत, राजधातू का म्हणतात तो घटक महत्वाचा आहे, त्याच्यावरती प्रश्न येतो. सोने कॅरेट म्हणजे 24 कॅरेट सोनं म्हणजे किती टक्के शुद्ध सोनं, 22 कॅरेटचं सोनं म्हणजे किती टक्के त्यामध्ये शुद्धता असते, हे सोन्याचं कॅरेट म्हणजे शुद्धतेचं प्रमाण आपल्याला कन्फर्म करून घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न असतो. म्हणजे रसायनशास्त्रामध्ये संयुग, मिश्रण, मूलद्रव्य या घटकांवरती भर द्यायला पाहिजे. अजून काय? भौतिकशास्त्रामध्ये गेलो तर जास्त नाही. भौतिकशास्त्राचे शोध म्हणजे जडत्वाचा नियम कोणी मांडला, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला, ह्याच्यापेक्षा जास्त भौतिकशास्त्रावरती तुम्हाला प्रश्न पडत नाहीत. म्हणजे शोध आणि संशोधक बघायला पाहिजेत किंवा नियम मांडणारी शास्त्रज्ञ बघायला पाहिजेत. आणि बायोलॉजीमध्ये म्हणजे जीवशास्त्रामध्ये गेल्यानंतर महत्वाचं जीवनसत्व, रक्तगट, जीवनसत्वाअभावी होणारे रोग, जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे होणारे रोग आणि जे जीवनसत्व पाहिजेत ती जीवनसत्व कोणत्या अन्न पदार्थामधून मिळतात, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुठून आपल्याला जीवशास्त्राच्या असणाऱ्या भागामधून करायच्या आहेत. म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण करायची, त्यामध्ये संमिश्र पण येतात. आणि जीवशास्त्रामध्ये जीवनसत्वाचा टॉपिक, अभाव, आधिक्य हा सगळा भाग करून घ्यायचा आणि स्त्रोत सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र नावाचा प्रकार आहे. अर्थशास्त्रामध्ये मुंबई पोलीसला विचारलेला एकच प्रश्न आहे आणि तोही प्रश्न काय विचारलाय, खालीलपैकी पंचवार्षिक योजनेमध्ये खंड कोणत्या वर्षी पडला किंवा पंचवार्षिक योजनेला सुट्टी कोणत्या वर्षी मिळाली. हा प्रश्न तुमच्या पोलीस भरतीने दत्तकच घेतलाय, कायम असतो. म्हणजे योजना अवकाश फक्त शब्द फिरवतात. खालीलपैकी योजना अवकाश कालखंड कोणता, खालीलपैकी योजना सुट्टीचा काळ कोणता, खालीलपैकी कोणत्या वर्षी योजना तात्पुरती थांबवण्यात आली, हे जे आहेत म्हणजे पंचवार्षिक योजना आम्ही जी स्वीकारल्या होत्या त्या 1966 ते 69, 78 ते 80 आणि 1990 ते 92 या 3 वेळा योजनेला सुट्टी मिळाली. यालाच योजना अवकाश कालखंड म्हणतात. या ज्या गोष्टी आहेत याच्या अर्थशास्त्रामध्ये अजून काय, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कितवे आहेत, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं, राष्ट्रीयकरण म्हणजे काय, या गोष्टीवरती प्रश्न असतो. अजून काय हो, आपण रुपयाचं अवमूल्यन केलं, रुपयाचं अवमूल्यन पहिल्यांदा कोणत्या वर्षी झालं, दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी झालं, तिसऱ्यांदा रुपयाचं अवमूल्यन कोणत्या वर्षी केलं, हे जे असतात ढोबळमानानं वरवरचे प्रश्न हे तुमच्या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पोलीस भरतीला विचारतात. त्याच्यापेक्षा डीपमध्ये अर्थशास्त्र विचारलं जात नाही, पण ह्या सर्वसामान्य गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस प्रशासन या विषयावरती प्रश्न पडलेत. आता तुम्ही पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल व्हायला निघालाय म्हटल्यानंतर पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न टाकायलाच पाहिजेत आणि न चुकता असतातच. 2 प्रश्न या पोलीस प्रशासनावरती आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनंतर मुंबईचे पोलीस उपायुक्त कोण आहेत, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत, केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत. हे जे साधे साधे प्रश्न आहेत किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरत आहात त्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासंबंधित म्हणजे SP कोण आहेत वगैरे या गोष्टींवरती प्रश्न येतात. ठीक आहे.
तर मित्रांनो, हे सगळं जर बघितलं, या सगळ्यांची बेरीज 31 होते, जी आपण तिथं दिलेली आहे. ही 31 ही याच्यामध्ये आहे. म्हणजे या सर्व विषयांना कव्हर करण्यासाठी आपल्याला सह्याद्री ठोकळा, एकनाथ पाटलांचा ठोकळा आणि नोबल अकॅडमीचा ठोकळा हे जे आहेत, या 3 पैकी किमान 2 ठोकळे वाचले पाहिजेत. आणि सगळं झाल्यानंतर प्रश्न आहे, यामध्ये अजून एक गोष्ट चालू घडामोडीची आहे, ती इथंच. चालू घडामोडीचा हा 10 प्रश्नांचा मुद्दा परत एक वेळ क्लिअर करतो. म्हणजे 31 पैकी 10 प्रश्न सर्वात जास्त वेटेज कोणाला असेल तर चालू घडामोडीला आहे. आणि चालू घडामोडीसाठी इद्रिस पठाण सरांचं टॉपर 777 न विसरता वापरा. तर मित्रांनो, आज आपण लेखी म्हणजे पोलीस भरतीची लेखी तयारी कशी करायची या स्ट्रॅटेजीबाबत बोललेलो आहे. ही जी मी पुस्तकं दिलेली आहेत, नावं दिलेली आहेत, तसंच वापरायला पाहिजे असं काही नाही. पण तुम्हाला जी भाषा आवडते त्या भाषेतलं पुस्तक वापरलं तरी काय हरकत नाही. पण महत्त्वाचे समोर किती गुणांसाठी कोणता विषय आहे हे समोर ठेवा. आणि मागच्या प्रश्नपत्रिका न चुकता दररोज सोडवा, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपली असणारी महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती सर्वांना मोफत प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे 100 टेस्ट अपलोड केलेले असतात तुमचा सराव होण्यासाठी. प्रत्येक आठवड्याला एक. आणि तुमच्या पोलीस भरती होईपर्यंत आम्ही 100 टेस्ट अपलोड करत आहोत. त्यासुद्धा तुम्ही न चुकता सोडवा. त्या सर्वांना मोफत आहेत, हेही लक्षात ठेवा. त्यासाठी आजच आपलं असणारं महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये भरपूर आम्ही स्टडी मटेरियल अपलोड केलेलं आहे. लेक्चर्स भरपूर फ्री ठेवलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटलंच की पेड सर्व्हिसमधल्या काही सर्व्हिस किंवा कोर्स करायचा असेल तर तोही करू शकता. समजा तुम्हाला वाटलं नाही मला कोर्स करायचा, ठीक आहे, मोफत मिळते, त्याचा तरी लाभ घ्या. तर मित्रांनो, थांबूया. धन्यवाद.